नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल. म्हणजेच नाव आहे पैशावाला माणूस. आज आपण बघणार आहोत की SIPमध्ये आपण पैसे टाकतो ते नेमके कुठे जातात. चला तर आपण आज बघूयात. SIP म्हणजे फक्त दर महिन्याला पैसे कट होणे नाही. SIP म्हणजे पैसे शिस्तबद्ध पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले जाणे म्हणजे SIP होय. तर तुम्ही SIP करता तेव्हा तुमची रक्कम म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट होते. त्या फंडचा फंड मॅनेजर तुमचे पैसे वेगवेगळ्या असेटमध्ये गुंतवतो, जस्ट लाईक शेअर्स, बॉन्ड, सोने, रिअल इस्टेट इत्यादीमध्ये. गुंतवणुकीच्या बदल्यात तुम्हाला म्युच्युअल फंड युनिट्स मिळतात. या युनिटची किंमत बाजारातील कामगिरीनुसार वाढत राहते. मार्केट वाढलं तर त्या युनिटची व्हॅल्यू वाढू शकते. मार्केट खाली आला तर त्याच SIP अमाऊंटमधून तुम्हाला जास्तीत जास्त युनिट्स मिळू शकतात. म्हणून SIPमध्ये प्रत्येक हप्ता मार्केटच्या वेगवेगळ्या किमतीवर इन्व्हेस्ट होत राहतो. कधी कमी कधी जास्त युनिट तुम्हाला मिळतात. यालाच रेग्युलर इन्व्हेस्टिंग किंवा रुपी कॉस्ट अव्हरेजिंग असे म्हणतात. SIP म्हणजे अकाउंटमधून पडून राहणे असं नाही. तुमचे पैसे म्हणजे SIP म्हणजे तुमचे पैसे मार्केटमध्ये काम करतात, तुमच्यासाठी काम करतात. SIP समजून घेतल्यावर त्यातली भीती कमी होते आणि गुंतवणुकीवरती तुमचा विश्वास वाढतो. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.